नमस्कार प्रेक्षक हो, जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना आपल्या नवरात्री निमित्त खास आमंत्रित करतो. आणि आज आपण पाहू शकतो आज आपल्या सोबत आहेत निर्मात्या आणि मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन हाऊसच्या स्वयंसर्वा आणि तसंच आपल्या मधुसूदन कालेलकर यांची नात म्हणजेच गौरी कालेलकर चौधरी आज आपल्या सोबत आहेत. त्या समाजसेविका म्हणून सुद्धा त्यांची एक वेगळी ओळख आहे. गौरीताई नमस्कार. आणि मनपूर्वक स्वागत तुमचं आचार्य कॉलेजमध्ये. सर फार क्लोज आहेत सुबोध आचार्य यांच्याशी आणि बऱ्याच वर्षांचे त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत, ऋणानुबंध आहेत आणि समाजसेवा करता करताच ओळख झालेली आहे. आज त्यांचा सगळा जीवन प्रवास आपण जाणून घेणार आहोत आणि तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. आणि आमच्या दोघी म्हणजे गौरीताईंकडनं आणि माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. तर गौरीताई, मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन याकडे मी नंतर बोलते, पण एक मधुसूदन कालेलकर एवढं दिग्गज व्यक्तिमत्वांची आपण नात आहोत, म्हणजे त्यांचा वारसा आपण पुढे चालवतो आहोत. तर तेव्हा ते तुम्ही त्यांच्याबरोबर होतात का किंवा त्यांच्यासोबत काही काळ घालवलेला आहे का किंवा त्यांच्याकडून नेमकं तुम्ही काय घेतलं? माझे आजोबा मधुसूदन कालेलकर जसं सगळ्यांनाच माहिती आहे फार दिग्गज असं व्यक्तिमत्व होते. पण मला त्यांच्याबरोबर तो काळ घालवता आला नाही, कारण माझा जन्म हे ते वारले त्याच्यानंतर 2 वर्षानंतर झाला. पण जेव्हा आम्ही वाढत होतो सगळेच, आम्ही आमच्या ग्रोना पेज मध्ये आम्ही त्यांचं साहित्य बघून मोठे झालो. त्यांची पुस्तकं अगदी म्हणजे जर तुम्ही आमच्या वांद्र्याच्या घरी आलात तर तिकडे असं नाहीये की खूप अशी अगदी व्यवस्थित लावून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर त्यांचे कुठले चित्रपट आहेत ते लावून ठेवलेले आहेत, त्या अवॉर्ड व्यवस्थित असे लावून ठेवले. त्याच्यामुळे माझे काका अनिल कालेलकर तर त्यांनी ते सगळं त्याचं एवढं छान जतन केलंय की आम्हाला त्याला ऍक्सेस हा फार लहानपणीपासून मिळाला. त्याच्यामुळे आमचे कझन्स मध्ये पण आम्ही गेम्स कसे खेळायचो की आजोबांच्या प्रत्येक पिक्चरचं नाव सांगा. तर ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांच्याशी जी एक नाळ जोडली पाहिजे या पिढीची, ती मला वाटतं माझ्या सगळ्याच घरच्यांनी ती व्यवस्थित त्याचं म्हणजे अगदी त्यांनी लिंबोणीच्या झाडामागे किंवा त्यांची गाणी ही आम्हाला अगदी लहानपणापासून घरामध्ये गेट टुगेदरच्या वेळेत किंवा कशात ही नेहमी शिकवली जायची किंवा आमच्या त्या अख्ख्या घरामध्ये त्या होते नेहमीच. त्यामुळे भले त्यांचा सहवास नाही लाभला तरी एक त्यांची जी साहित्य आहे त्याच्याबरोबर आमची ओळख खूप आधीपासून करून दिली, लहानपणीपासून. त्याच्यामुळे ती एक ओढ ऑटोमॅटिकली आपली निर्माण होतेच. नक्कीच. आणि आता इतके वर्षानंतर समाजसेवा करता करतात आपण कुठेतरी वसा तर तुम्ही घेतलेलाच आहे, वारसा चालवताय आणि वारसा चालवणं ही फार मोठी गोष्ट आहे. कारण काय होतं, काही कालांतराने आपण त्या व्यक्तीला विसर पडतो किंवा समाजाला त्या व्यक्तीचा विसर पडतो. पण मधुसूदन कालेलकर या व्यक्तीचा अजूनही आतापर्यंत कोणालाही विसर पडलेला आहे. जिथे जिथे मराठी माणूस आहे, म्हणजे जगाच्या पाठीवर कुठेही असू दे, पण त्यांनी लिहिलेली गाणी, त्यांनी संगीत दिग्दर्शन केलेलं सगळं त्यांच्या स्मरणात आहे. मला वाटतं अनिल काका सुद्धा गेल्या वर्षी आपल्याकडे आले होते, कारण मधुसूदन कालेलकरांचं जन्मशताब्दी वर्ष होतं, त्यानिमित्ताने त्यांची मुलाखत घेण्याचा योग आला होता. तर आता मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन हाऊस बद्दल बोलूया की काय आपल्याला नवी निर्मिती करता येईल, यासाठी तुम्ही ही संकल्पना केली. जेव्हा आजोबांच्या वारशाची गोष्ट येते तेव्हा मला वाटतं माझे वडील सुधीर कालेलकर, अनिल काका हे सगळेच मिळून तो फार एक सुंदररित्या त्यांच्या पद्धतीने. माझे वडील जॉब करत होते, पण आज ते रिटायर किंवा त्याच्या आधीही मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयांबरोबर त्यांचं त्यांचं एक जे कोलॅबरेशन असायचं किंवा आत्ताही ते विविध कवितांचं हे करतात, शो सादरीकरण असतो त्यांचं. त्याच्यानंतर आपलं अनिल काका तर तुम्हाला माहितीच आहेत. तर प्रत्येक त्यांच्या ऍक्च्युली पुढच्या पिढीने त्या गोष्टी फार छानरित्या जपल्या आणि त्या पुढे नेल्या. आता जेव्हा मी विचार केला की मला काहीतरी करायचंय, तेव्हा मी खूप क्लिअर होते या गोष्टीतून की त्यांचा वारसा जपता त्या वारशामध्ये ऍड ऑन करणं फार गरजेचं आहे. म्हणजे त्यांचं लिटरेचर मोठं करणं गरजेचं आहे. त्याला आम्ही हात लावू शकतो की नाही, तिथपर्यंत आम्ही पोचू शकतो की नाही आम्हाला नाही माहिती, पण
मला रिअलाइज झालं की आपण इतकी वर्ष त्यांचं, म्हणजे खूप जणांनी मला विचारलं जेव्हा मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन हाऊस, की त्यांची कुठलं नाटक तुम्ही परत आणणार का त्याचं. मी बोले ते तर आमचा एक साइड बाय साइड आम्ही त्याचा विचार करत राहू, पण मेनली आमचा थॉट प्रोसेस असा असेल की त्याच्यामध्ये अजून लिटरेचर त्यांच्या नावावर कसं चांगलं लिटरेचर ऍड करता येईल. त्यामुळे माझा फोकस त्यांची नात म्हणून तो असेल की जेव्हा आपण त्यांच्या साहित्याचं जतन करतोय तर तेच कालेलकर या आडनावाबरोबर, त्यांच्या नावाबरोबर चांगल्यात चांगल्या कलाकृती ऍड होत जाव्या, हे माझं सगळ्यात मोठं ध्येय आहे. नक्कीच. आणि कुठलीही प्रोडक्शन संस्था म्हणजे कुठलेही एक म्हटलं आपल्या बाळासारखंच असतं, म्हणजे आपण त्याचं संगोपन करतो, त्याला मोठं होताना पाहतो आणि हळूहळू म्हणजे जस्ट एक वर्ष झालंय या निर्मिती संस्थेला. तर कसा होता हा प्रवास, त्याविषयी थोडंसं म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे प्रोडक्शन हाऊसमध्ये एक कुटुंबच होतं ते, जरी ते थोडं आपण प्रोफेशनली बघत असू त्याच्याकडे, पण तुमचीच काही आतापर्यंत सगळी जोडलेली माणसं आहेत आणि ती सगळी यामध्ये हातभार लावतात. म्हणजे मला वाटतं तुम्ही नवज्योत बद्दल नक्की उल्लेख करावा. येस. सो ऍक्च्युली लग्न झाल्यापासनं खूप म्हणजे त्याच्या आधी 10 वर्ष मी थिएटर करायची, मी ऍक्टिंग करायची. रुईया कॉलेज नाट्यवाल्यामधून आम्ही सगळे शिकलो, त्याच्यातून खूप वर्ष करत होते. एक लग्नाच्या दरम्यान मलाच एक असं वाटलं की आय डोंट वॉन्ट टू कंटिन्यू दिस साईड, आणि मी शिक्षणाकडे झुकले. म्हणजे माझी शाळा मी चालवत होते लग्नानंतर 10 वर्ष, एक शाळा, मुलांना एक लिटरेचर आणि ते सगळं. तर त्या ह्याच्यात आम्ही जास्त फोकसनी मी काम केलं. आता विषय असा होता की पण नेहमी माझे जे पती आहेत सिद्धेश चौधरी आणि माझे सासरे अजयजी चौधरी, आमदार चौधरी, हे ते खूप आवर्जून त्यांनी कॉन्स्टंटली मला पुश करत राहिले की आपण आजोबांचं तुमच्या एवढं नाव आहे, साहित्य आहे, तुम्ही नक्की काहीतरी करा, तुमच्याकडे तो वारसा आहे. पण प्रोडक्शन हाऊस हे काही एक जोक नाही, म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला खूप डेडिकेशन पाहिजेच पाहिजे. तुम्हाला तुमचा बिझनेस नीट कळला पाहिजे, तुम्हाला सब्जेक्टची निवड, हे एक शिक्षण आहे अख्खं. हे फक्त इथून नाही येत की आपल्याकडे 4 लोक आपल्याला ओळखतात म्हणून आपण काहीतरी चालू करावं. आणि एस्पेशली जेव्हा तुमच्याकडे मधुसूदन कालेलकर असं नाव असल्यावरती तुम्ही लोकांना काहीतरी उगाच करायचं म्हणून दर्जेदार दिलं पाहिजे, उगाच करायचं म्हणून काहीतरी एक टाइमपास नाही केला पाहिजे त्या गोष्टी बरोबर. त्याच्यामुळे आय बिलीव्ह मग घरत गणपती, नवज्योत बांदिवडेकर जसं तुम्ही नाव घेतलं की नवज्योत हे फॅमिली मेंबर आहेत. तर त्यांनी घरत गणपतीची स्क्रिप्ट जेव्हा आमच्याकडे आणली, आम्हाला खूप आवडली. असं वाटलं की जर आपल्याला या क्षेत्रात पदार्पण करायचं आहे प्रोड्युसर म्हणून किंवा कुठल्याही पद्धतीने, तर हे खूप माझ्या आजोबांच्या जे त्यांनी लिटरेचर बनवलंय ते साजेसं आहे. त्यामुळे अगदी एका ह्याच्यामध्ये आम्ही म्हणजे अगदी फोर्सने आम्ही बोललो की नाही हे तर आपल्याला करायचं आहे, किंवा म्हणजे आणि गणपतीचाच आशीर्वाद असेल किंवा त्याचा संकेत असेल की या चित्रपटामधून तुम्ही परत त्याची एक सुरुवात केली पाहिजे. त्यामुळे श्री गणेशा झाला आणि आम्ही मग कसं आहे की हे क्षेत्र सोडत नाही तुम्हाला. हे मग जसं घरात गणपती होत गेलं, त्याचं सगळं तो अख्खा प्रदर्शित झाला, प्रेक्षकांनी ज्या प्रकारे त्याला उचलून धरलं अगदी, त्याच्यानंतर माझं असं म्हणणं होतं की नाही आता मग आजोबांच्या नावाचं प्रोडक्शन हाऊस आपण स्थापन करू. आणि तिथून, कारण ते कसं असतं आपण सोडतो पण मला वाटत नाही कला तुम्हाला सोडते. खरंच आहे, कलेचा हात आपण एकदा कलेने आपला हात हातात घेतला की तो अगदी आयुष्यभर आपल्या सोबत असतो. घरत गणपती विषयी अधिक मी मॅडमना बोलतं करणार आहे. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.
विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आणि आज आपण जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात कर्तृत्ववान महिलांना म्हणजे त्यातल्या गौरी कालेलकर चौधरी यांना आमंत्रित केलेलं आहे. गौरीताई, घरच गणपतीबद्दल आपण ब्रेकपूर्वी बोलत होतो. म्हणजे पहिला आपण आधी कोकणी माणूस आणि त्यात गणेशोत्सव म्हणजे अगदी आपल्या जवळचा विषय आणि घरच गणपतीचा देखील विषय असा आहे. गणेशोत्सव, त्याचं चित्रकरण सगळं आहे. आणि जसं मागाशी म्हटलं की श्री गणेश आपल्या एका चांगल्या प्रोजेक्टने त्याची निर्मिती व्हावी म्हणून तुम्ही घरात गणपतीला सगळी स्टारकास्ट सगळी तुम्ही अरेंज केली. तर मला थोडंसं त्या कथेविषयी, चित्रपटाची कथा, नंतर सगळे आर्टिस्ट म्हणजे त्यात खूप दिग्गज कलाकार आहेत, अजिंक्य देव आहेत, अश्विनी ताई आहेत, तर त्या सगळ्यांबद्दल जाणून घ्यायला आवडेल. कशी तुमची भट्टी तुम्ही जमवलीत आणि कसं त्याचं शूट झालं? घरात गणपती ही आमच्या सगळ्यांच्याच एक स्पेशल लाईफ मधला एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणता येईल तुम्हाला. ती गट्टी जमवण्यापेक्षा ती ऑटोमॅटिकली मला वाटतं जमली. नवज्योतनी मला वाटतं जे एक विजन बघितलं होतं घरात गणपतीचं, किंवा जे एक लिहिताना जे आर्टिस्ट त्याच्या मनात होते की त्यांनी एक करावं, ते सगळेच आपोआप ते घडून आलं आणि एक सुंदर असं टीम तयार झाली त्याची. म्हणजे अगदी असं नव्हतं की म्हणजे कमर्शियली हे पाहिजे किंवा कमर्शियली असं पाहिजे नव्हतं. ते फार कॅरेक्टर्सना अनुसरून त्यांनी तो अख्खा एक साचा बांधला, त्याला जे पाहिजे होतं तशाच हिशोबाने ते घडत गेलं. मला वाटतं गणपती बाप्पाचा पूर्ण त्याला एक काय म्हणतात आशीर्वाद असावा की आम्हाला अगदी स्ट्रगल नाही करायला लागलं. आणि कथाच अशी होती की मला वाटतं पहिल्यांदाच ऐकता सगळे अगदी हो म्हणून त्याच्या स्वीकारच झालं त्याचा. आणि घराघरातली गोष्ट आहे, प्रत्येकाच्या घरात घडणारी ही गोष्ट आहे. आणि मला वाटतं प्रेक्षकांना ती खूप भावली, कारण त्यांनी बरेच सगळं आपण त्याची सक्सेस पार्टी पण केली. हो हो हो, त्याची सक्सेस पार्टी केली. मला वाटतं म्हणजे त्याचा प्रत्येक टप्पा सेलिब्रेट केला गेला आणि प्रेक्षकांकडून तर खूपच सुंदररित्या सेलिब्रेट केला गेला. नक्कीच. आणि सगळे कलाकार म्हणजे अगदी परी तर आपल्या दोघींची मैत्रीण आहे. मैत्रिणी आहोत. परीविषयी बोलल्याशिवाय आपला करत गणपतीचा विषय पूर्ण होणार नाही. परीविषयी थोडस. परी ही माझी रुया नाट्यवालयामधून आम्ही दोघी कामं करत होतो. परी तेव्हाच फार एस्टॅब्लिश्ड होती, कारण आभाळ माया वगैरे सगळं करूनच कॉलेजला आली होती. त्याच्यामुळे आमच्यासाठी स्टार व्हॅल्यू ही परीची तेव्हापासून अगदी परितेलंग असं ओव्हरऑल कॉलेजमध्ये होतच होतं. परी म्हणजे अगदी आर्टिस्ट म्हणून तर तुम्हाला माहिती आहे, म्हणजे आपण वर्षानुवर्ष अगदी 4 वर्षाची असल्यापासून आपण तिचं काम बघतोय. त्याच्यामुळे आर्टिस्ट म्हणून शी इज ब्रिलियंट. मला वाटत नाही की तिचं जे कॅलिबर आहे त्याच्या हिशोबाने अजून तिने ते कॅलिबर स्क्रीनवर किंवा स्टेजवर त्या प्रकारे आलंय. तिचे काही प्रायोगिक नाटकं मी पाहिलेली कॉलेजच्या टाइमला किंवा मध्ये. फॅब्युलस शी इज ऍज अ आर्टिस्ट. त्याच्यामुळे घरात गणपतीच्या वेळेस नवज्योतनी जेव्हा परीची निवड केली असावी, ते अर्थात ती कॉलेजपासूनच्या आतापर्यंतचे तिचा जो ग्राफ पाहिलाय त्या बेसवर असावी. आणि मैत्रीण म्हणून यू कॅन से की आम्ही एकाच ग्रुपमधून आहोत सगळे. आणि परी इज सोल फ्रेंड म्हणतो आपण ज्याला, ते आहे. ती खूप मधुसूदन कालेलकर प्रोडक्शनचा फार महत्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे चांगली माणूस आहे आणि चांगली मैत्रीण आहे, हे महत्वाचं नाही. ऍब्सोल्युटली. म्हणजे त्याच्याविषयी तर काही वादच नाही. शीज अ फॅमिली. म्हणजे या सगळ्या पलीकडे जाऊन ती आमचा एक फॅमिली मेंबर आहे. अगदी माझ्या भावाशी तिचं लग्न झालं आहे, त्याच्यामुळे फॅमिली तर आहे ती. पण आय थिंक की तिला जे विजन आहे किंवा तिचं जे स्क्रिप्ट अंडरस्टँडिंग किंवा हे सगळं छोट्या छोट्या गोष्टी ज्या मला असं सगळ्यांना वाटतं की ती ऍक्ट्रेस आहे, तिला ह्यातलं, पण शी इज व्हेरी शार्प. म्हणजे अगदी जेव्हा आम्ही 50-60 चित्रपट केलेल्या दिग्दर्शकांबरोबर किंवा मीटिंग्स आमच्या होतात, तेव्हा तिचं नॉलेज इज ऍब्सोल्युटली अमेझिंग टुवर्ड स्क्रिप्ट. तर ते तिच्यासाठी म्हणजे इट इज अ ब्लेसिंग की ती माझ्याबरोबर या प्रोडक्शन हाऊसमध्ये ऍक्टिव्ह आहे. आणि
पण इज फॅमिली. सो आणि नक्कीच अजिंक्य देव सरांबद्दल आपण थोडं बोलूया आणि अश्विनी ताईंबद्दल, कारण हे दोघं दिग्गज कलाकार आहेत आणि दोन्ही एका चांगल्या फॅमिलीतून, जे चित्रपटसृष्टीत बरीच वर्ष आहेत, म्हणजे रमेश देव आणि सीमा देव, तर त्यांचा मुलगा अजिंक्य, तर त्या कसं होतं, म्हणजे हाऊ वॉज दॅट एक्सपिरियन्स? स्मूथ. वन इज स्मूथ, म्हणजे असं इट्स लाईक म्हणजे खूप फॅमिली सारखं होतं. आणि अजिंक्यजी किंवा अश्विनीताई हे दोघंही त्यांनी जो एक्सपिरियन्स घरात गणपती या सिनेमामध्ये, कारण हे आमचं कोणीच विसरू शकत नाही की नवज्योत असतील किंवा आम्ही, हे आमचं पहिलं प्रोजेक्ट आहे. हे आम्ही म्हणजे त्यांनी आमच्या बरोबर कोलॅबरेट करणं किंवा आमच्यावर विश्वास ठेवणं, त्याच्यातूनच मला वाटतं की एक ऊर्जा या अख्ख्या चित्रपटाला मिळाली, सगळ्यांना ब्लेसिंग मिळाले त्यांचं. आणि कधीच त्यांनी स्टारडम असं कॅरी केलं नाही दोघांनी? नो उलटा, नो ऍब्सोल्युटली नाही. म्हणजे स्टारडम तर फार लांबची गोष्ट आहे. ऑफकोर्स म्हणजे मला असं वाटतं ते स्टारडम कोणीच दाखवत नाही, पण तो जो ऑरा त्यांचा आहे ना, दॅट इज व्हॉट मला वाटतं त्याला आपण थोडे असे अरे बापरे हा ऑरा पाहिजे. सगळ्यांना जसं थोडं थोडं बटरफ्लाय जातात, पण ते स्वतःहून इट इज जस्ट अराउंड देम. मला असं वाटतं की पण ते स्वतःहून फारच दे आर व्हेरी नाईस पीपल. खूप छान असे लोक आहेत आणि त्यांनी खूप ब्लेसिंग दिले, खूप आम्हाला सपोर्ट केलं, खूप शिकवलं. मेनली जिथे चुकत होतो तिकडे करेक्ट करणं किंवा कॉन्स्टंटली एक म्हणतो ना एक सीन, एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणून या प्रोजेक्टच्या पाठी उभं राहणं. दे हॅव डन इट फॅब्युलसली. सो मी खूप थँकफुल आहे त्यांना की ब्लेस चाइल्ड, ब्लेस ऍब्सोल्युटली ब्लेस. म्हणजे मेनली ते असं नाहीये की ते करेक्ट करणं इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, विच मला वाटतं ते दोघंही कॉन्स्टंटली या प्रोजेक्टसाठी तेवढे एफर्ट टाकून तेवढं आत्मीयतेने कॉन्स्टंटली कुठे आम्ही चुकत असू त्यांना वाटलं तर करेक्ट करणं किंवा आम्हाला तेवढंच प्रेम देणं, सपोर्ट करणं, हे सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. नक्कीच. आता मधुसूदन कालेलकर प्रोडक्शन हाऊसचे अपकमिंग प्रोजेक्ट म्हणजे फ्युचर प्रोडक्ट काय आहेत त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. प्रोडक्शन हाऊसचे जे फ्युचर प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये एक तर आता चालू आहे, ते म्हणजे एकतीची गोष्ट. रंगभूमी म्हणजे तुम्ही पाहिलं एकतीची गोष्ट. फुलवाताई बद्दल मला ऍक्च्युली आज त्यांचा वाढदिवस आहे. म्हणजे मला वाटतं जेव्हा टेलिकास्ट होईल तो दिवस नाही, पण ज्या दिवशी आम्ही शूट करतो त्या दिवशी त्यांचा वाढदिवस आहे. फॅब्युलस लेडी, म्हणजे प्रत्येक वे मध्ये तिच्याकडून शिकण्यासारखं आहे. शी इज आम्ही ऍक्च्युली कनेक्ट झालेलो जेव्हा मी शिवडी भूषण पुरस्कार आम्ही दरवर्षी देतो, त्याच्यामध्ये जेव्हा फुलवाताईंचं नाव आलं तेव्हा मी त्यांना ओळखत नव्हती त्याच्या अगोदर. म्हणजे कॉलेजमध्ये ऐकलेलं पण मी अशी पर्सनली ओळखत नव्हते. तर मी त्यांना कॉल केला की फुलवाताई आम्हाला तुम्ही पाहिजे आहात शिवडी भूषण पुरस्कारासाठी. त्या आल्या आणि जी काय ती राशी असते ती तिकडच्या तिकडे त्यांनी डोनेट करून टाकली त्या सेम कॅन्सर ट्रस्टला आमच्या. त्याच्यामुळे ते सगळ्यांनाच भावलं. त्यांचा तो जेस्चर वॉज व्हेरी व्हेरी टचिंग फॉर अस. त्यातून जे आमची फ्रेंडशिप झाली त्याच्यातून कळलं की शी इज अ ब्युटिफुल ह्युमन बिंग. आणि मग काम करताना तर ऍज अ आर्टिस्ट म्हणजे त्या प्रकारची एनर्जी त्यांनी आणली स्टेजवरती. विराज कुलकर्णी, सूरज पारसने, हे आपल्या ओमकार गोखले, व्हॉट अ टीम. आसमा इज अ कम्प्लीट सरप्राईज पॅकेज. आणि जेव्हा आम्ही फर्स्ट रिहर्सलला गेलो ना आम्हाला माहिती होतं की जर नाटकामध्ये आपल्याला प्रवेश करायचा, जसं मी तुम्हाला बोलले मला आजोबांच्या नावावर लिटरेचर असं ऍड करायचंय जे लोकांना लक्षात राहील की अरे हेही मधुसूदन कालेलकरांचं प्रोडक्शन थ्रू आपण हे बघितलंय. तर जेव्हा त्या नावाला साजेसं असं नावाला बघून लोक जेव्हा ह्याला येतील थिएटरमध्ये तेव्हा त्यांना वाटलं पाहिजे अरे आय एम हॅपी. मी त्या दिग्गज माणसांनी जे लिटरेचर आपल्याला दिलंय त्याच्यात काहीतरी एक नवीन पाहायला मिळालं. आणि ऍब्सोल्युटली या टीमनी आम्हाला ते मिळवून दिलं परत एकदा. आय एम व्हेरी हॅपी की एकतीची गोष्ट या नाटकांनी आम्ही परत रंगभूमीवर आम्ही परत पदार्पण केलं. इट वॉज अमेझिंग.
तुम्ही सगळ्यांनी बघा. हो, माझंही बघायचं राहिलंय. रवींद्र नाट्य मंदिरला होता आता परत आहे तेव्हा बघा, आठवणीने बघा. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. इट्स अ फर्स्ट म्युझिकल ऑल्सो. अच्छा, हो, म्युझिक अँड डान्स कॉम्बिनेशन. येस येस. आणि फुलवाताई आणि सगळी फुलवाताई एनर्जी आहे. ओ माय गॉड. आणि सगळेच डान्सर्स, ओ माय गॉड, व्हेरी अमेझिंग. म्हणजे असं प्रोड्युसरनी स्वतःच बोलावं असं नाहीये, बट वी ऑफकोर्स. पण त्याचे रिव्ह्यूज आम्ही वाचलेत आतापर्यंत आणि इन्स्टा सगळ्या सोशल हँडलवरती. येस, खूप चांगलं पोर्ट्रे केलंय, मार्केट केलंय. थिएटर अगेन, थिएटर ऑन फुलवाताईंचं प्रोडक्शन हाऊस आम्ही मधुसूदन आम्ही तिघं मिळून करतोय ते. त्यामुळे प्रत्येकाने त्याचं स्वतःची जी रिस्पॉन्सिबिलिटीज त्याच्यामध्ये ओळखलेत आणि ज्या प्रकारे जसं तुम्ही बोललात मार्केटिंग वे मध्ये किंवा काय, इट्स अमेझिंग. वी आर व्हेरी हॅपी. म्हणजे आपण स्वतः म्हणतो ना, आपण खूप खुश आहोत. हो, आणि टेक्निकली सुद्धा ते कसं लॉन्च केलंय तुम्ही, त्याला एक आता खूप छान त्याला रिस्पॉन्स आहे. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात गौरी कालेलकर चौधरी यांच्याशी आपली चर्चा अशी सुरू ठेवूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात गौरी कालेलकर चौधरी मॅडमना आमंत्रित केलेलं आहे. गौरीताई, बऱ्याच निमित्तानं आपण भेटलो. आणखी एक निमित्त होतं म्हणजे महिला दिनाचं. आणि महिला दिनाच्या निमित्तानं मी स्वतःहून पाहिलेलं आहे त्यांची समाजाप्रती असलेली तळमळ. आणि एक म्हणतात ना, दारिद्र्य रेषेखालील स्त्रिया असू दे किंवा मध्यम वर्गातल्या स्त्रिया असू दे आणि उच्च वर्गातल्या स्त्रिया असू दे, सगळ्या वर्गातल्या स्त्रियांना त्या नेहमी सपोर्ट करतात, त्यांच्या बरोबरीने उभं राहतात आणि त्यांच्यासाठी काम करतात. म्हणजे आपलं सगळं चांगलं चाललंय आणि मग आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, हा भाव त्यांनी जपलेला आहे. आणि मला वाटतं ही सुद्धा आजोबांचे आशीर्वाद असू दे किंवा त्यांचे संस्कार असतील तुमच्यावर, की आपणही समाजाचं देणं लागतो. आणि त्या निमित्तानं त्या कॅन्सर पेशंटसाठी सुद्धा काम करतात. तसंच महिला दिनाचे कार्यक्रम मोठ्या स्वरूपात त्यांच्यातर्फे आयोजित केले जातात आणि कोविडमध्ये सुद्धा त्यांनी अनेक ठिकाणी मदत पोहोचवलेली आहे. खरं अशी मदत असते ती त्या स्वतःहून कधी सांगायला जात नाही, किंवा आम्हा सगळ्यांना कळतं की जेव्हा ते कार्य सगळीकडे पोहोचतं त्या माध्यमातून कळतं की या कार्याच्या मागे कोणाचा हात आहे. तर समाजसेवेचं व्रत घेतलेल्या पण ते त्याची जाहिरातबाजी न करणाऱ्या अशा गौरीताई आहेत. तर समाजसेवेविषयी तुम्ही थोडंसं सांगावं. आय थिंक समाजसेवा ही असं अचानक तुमच्या मनात येत नाही. ते लहानपणापासून एक तुम्हाला फॅमिली कल्चरमध्ये ते असणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे मला ह्याचं श्रेय मी पहिले देईन माझ्या आईला. कारण माझी आई उर्मिला कालेलकर ही तिचं नोकरी आणि सगळं सांभाळून ती समाजाप्रती फार अवेअर व्यक्तिमत्व होतं तिचं. म्हणजे तिच्या आहे, कारण तिला 2 मुली होत्या, ती जॉब करत होती तेव्हा अगदी सांभाळायला कोणी घरी वगैरे असेल अशी पद्धती नव्हत्या. पण इन जनरल आपण जेव्हा बिल्डिंग मध्ये बघतो तर सपोर्ट पोचवणं, आजूबाजू नेबर्सना हेल्पफुल राहणं, त्यांचे काही समस्या असतील तर त्या घेऊन जाणं, हे मला वाटतं आई बाबा दोघंही त्यांच्या परीने हे कॉन्स्टंटली त्यांना करताना बघितलं. आणि मग त्याच्यातून तुम्हाला ऑलवेज एक म्हणजे एक ऊर्जा मिळते किंवा तुम्ही बघितलं असतं. त्याच्यामुळे तुमच्या बरोबर कॉन्स्टंटली राहतं की आपल्या घरासाठी आपण जे करतो तेच आपण सोसायटीसाठी केलं पाहिजे. आपला इट्स अ रिस्पॉन्सिबिलिटी हे तुम्हाला लहानपणापासून जर तुमच्या फॅमिलीमध्ये ते असेल तर ऑटोमॅटिकली तुमच्यामध्ये येतं. आणि त्याच्यानंतर लग्न करून अजय चौधरी साहेबांच्या घरी माझे पती सिद्धेश चौधरी, माझ्या सासूबाई आणि पॉलिटिकल फॅमिलीमधून येतात, ते समाजकारणामधून येतात. जेव्हा त्या फॅमिलीमध्ये आलं त्याला मला वाटतं त्या गोष्टीला अजून चालना मिळाली. ज्या गोष्टी आम्ही कॉलेज लेवलवरती करत होतो किंवा मला वाटतं मी मीना नाईक काकींबरोबर ते सोशल आपले शोज करायचो. म्हणजे ते कसं होतं, ते मला वाटतं कलानगर साहित्य सभा त्या साईडचं एक कल्चर होतं. आणि त्याच्यामुळे पण त्याला ऍक्च्युली चालना मिळाली जेव्हा मी या घरात आले. तर या घरात समाजकारण हे म्हणजे 24 तास पण कमी पडतील अशा हिशोबाने. पण तुम्हाला एक लक्षात घ्यायला लागेल की हे कुटुंब ही
राजकारणी कुटुंब नाहीये. ह्यांना पण म्हणजे आमच्या आजी सासूंनी आणि सगळ्यांनी हे घरामध्ये पेरलं गेलं आहे. त्याच्यातून हे व्यक्ती घडत गेलेत, हे कुटुंब असं घडत गेलंय. मग जेव्हा मी या घरात आली तेव्हा ऑफकोर्स हे तर म्हणजे 24 तास कमी पडतील एवढं समाजकारणामध्ये वाहून घेतलेलं आहे. त्याच्यात मी परत श्रेय देईन माझ्या सासूबाईंना, कारण त्यांनी मला कुठे थांबवलं नाही. त्यांनी मला सांगितलं तुला काय आवडत असेल ते कर, सपोर्ट दिला तेवढा फॅमिलीला. आणि माझे सासरे, कारण पती तर माझे ऑफकोर्स फ्रँकली स्पीकिंग लव्ह मॅरेज असल्यामुळे त्यांनी माझ्या थिएटरच्या टाइमलाही मला खूप सपोर्ट केला, आजही सपोर्ट करतायत. आणि ओव्हरऑल एक फ्रेंड सर्कल इज ऑलवेज बीन देअर फॉर मी. त्याच्यामुळे मला तो भाग तर म्हणजे आपण म्हणतो थोडा ग्रँटेड घेऊन कौतुक करतोच त्या गोष्टीचं. पण सासू सासरे, सासू असे नणंद सगळेच म्हणजे एक तो फोर्स मध्ये मला सपोर्ट करणं किंवा तुला काय आवडत असेल तर कर, हे त्यांनी फार म्हणजे अगदी मी शाळाही जेव्हा बोलले तेव्हा ऍब्सोल्युटली माझ्या सासूबाईंचं विजन होतं की तू शिकवत होतीस ना, मग आर्ट काहीतरी इथे आपल्या लहान मुलांना शिकव. आणि जेव्हा मी शाळा किंवा हे सगळंही विचार करत होती, अगदी माझी शाळा जी होती ती पण आम्ही एका विशिष्ट फी मध्ये किंवा असंच करायचो, कारण माझ्या सासऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं करायला तुम्ही इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकवाल, तुम्ही बनवाल मोठं मोठं, पण तुम्ही जे शिकलात आतापर्यंत ते माझ्या मुलांना आहे, ते तिकडे कसं बेनिफिट होईल त्या हिशोबाने जे बनवाल ते बनवा. आणि देन मग काय तिथून ती सुरुवात झाली. एक स्कूल मधून पहिले लहान मुलांना शिकवण्यापासून सुरुवात झाली. त्याच्यानंतर अनफॉर्च्युनेटली आम्ही आमच्या सासूबाई त्या कॅन्सरनी वारल्या आणि त्याच्यामुळे त्यांच्या निधनानंतर माझ्या सासऱ्यांनी, म्हणजे मी सतत त्यांचं नाव ह्याच्यासाठी घेते की आपण म्हणतो की फेमिनिझम किंवा महिलांना समजून घेणं, ते ना मला वाटतं त्यांच्या पूर्ण फॅमिलीमध्ये अगदी माझे काका सासू सगळे इनबिल्ट आहे की त्यांना दिखावा नाही करायला लागत त्या गोष्टीचा. आपली पत्नी कॅन्सरनी तिचं निधन झाल्यावरती त्यांनी सगळ्यात पहिलं 1 वर्षात पाऊल हे उचललं की त्यांची जी विधानसभा होती, म्हणजे माझे सासरे आमदार झाले, त्याच्या लगेचच मला वाटतं वर्षभरात माझ्या सासूबाई वारल्या. फर्स्ट थिंग त्यांचं हे होतं की डायग्नोज न झाल्यामुळे कुठलीही स्त्री आपल्याकडे आपण जितक्यांना वाचवू शकतो किंवा जितक्यांना अवेअर करू शकतो ते आपण करूया. आणि तिथून सुरुवात झाली नैना चौधरी स्तनकर्कश संभावना निवारण ट्रस्टची, जे शिवडीमध्ये आहे. आणि ज्याला आम्ही अगदी म्हणजे मी सगळ्यांना थँकफुल आहे की ज्यांनी या संस्थेला आम्हाला सपोर्ट केलं, त्या सगळ्या स्त्रियांना ज्यांनी त्याचं अवेअरनेससाठी आल्या बाहेर. आणि ऍक्च्युली त्याच्यातून काही म्हणजे ते म्हणायचे की 50,000 बायकांमधून एक बाई जरी वाचली ना माझं भरून पावलं. हो खरं. आणि तशा भरपूर स्टोरीज तुम्हाला शेवडीमध्ये तुम्ही याल, कधी या संस्थेबद्दल बोलाल तर तुम्हाला समजतील. खूप वेळा आमच्याकडे लेटर्स येतात की तुम्ही म्हणजे आमच्या डोक्यातही नव्हतं पण तुमच्या संस्थे थ्रू आम्ही चेकअप केलं आणि आज आमचा जीव वाचला, असे भरपूर लेटर्स आहेत. आणि देन वी फील की वी आर डुईंग समथिंग फॉर द सोसायटी, म्हणजे आपल्या दुःखातून पण सोसायटीसाठी काहीतरी देणं, त्याच्यातून काहीतरी शिकणं पहिली गोष्ट, आणि मग ते सोसायटीसाठी इम्प्लिमेंट करणं. हे मला वाटतं हे विजन त्या घरांनी आणि मला तेवढं सपोर्ट देऊन शिकवलं. मग आमचं काम होतं की ते लोकांपर्यंत पोच. सो दिस इज वॉट. मग ते प्रत्येक टप्प्यात गेलं. मग ते कोविड, जसं तुम्ही बोललात, ते कोविडच्या टप्प्यात गेलं. ते म्हणजे अगदी शिधा वाटा बसू दे, शिधा त्या तरी मी तुम्हाला सांगेन की मी म्हणजे लोकांना म्हणजे काय इमॅजिन करतात मला माहित नाही की जेव्हा राजकारणी असतात तेव्हा, पण मला आठवतं की एका पॉइंटला माझे पती, मी आणि माझे सासरे हे ऍक्च्युली टाइम लावून काम करत होतो की रात्रीचे 3 तास ते झोपत होते, तर मी आणि सिद्धेश जागे राहून ते कॉल्स घ्या, कोणाचे ऍडमिशन्स कुठे होत आहेत. आणि मला वाटत नाही लोकांना म्हणजे घरी बसून काय, मला तो वेळच नाही मिळाला की घरी बसून काय करायचं हा थॉट प्रोसेस झाला नाही, कारण इट वॉज
24 तास बिझी, म्हणजे आम्हाला टाइम लावून काम करायला लागायचं की आता हॉस्पिटलला आपण पेशंट्सला पाठवतो, कुठे ऑक्सिजन द्यायची, कुठे ऑक्सिजन आहे, काय आहे, आणि त्यांचा मोबाईल नंबर इंटरनेटवर अवेलेबल आहे. म्हणजे तुम्हाला काही असं कठीण नाहीये आणि लूप वरती. आणि म्हणजे ऑफकोर्स हे काय आमच्या तिघांचं काम नाही, आमच्या पक्षातल्या प्रत्येक व्यक्तीचं ज्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन ज्यांनी दिलं, ज्यांनी त्या धडाडीने काम केलं. वी लॉस्ट लॉट ऑफ पीपल इन दॅट, पण म्हणजे ते सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं. आय थिंक इट वॉज अ टीम वर्क, आणि त्यालाच समाजकारण म्हणतात. आणि आदिवासी पाड्यामध्ये महिलांसाठी सुद्धा तुम्ही काम करता. हो, म्हणजे आम्ही शोर करतो की आम्ही जे आमचं गाव आहे महाबळेश्वरला, तिकडे आदिवासी पाड्यांमध्ये जाणं, आदिवासी नाही म्हणता येणार पण आपल्या स्वयंरोजगारासाठी किंवा बचत गट, मुलांना पौष्टिक आहार मिळणं, त्यांचे चेकअप्स होणं, महिलांचे काही इश्यूज असतात त्याच्या रिलेटेड डॉक्टर्स अवेल करणं, हे सातत्याने करत आलेलं, म्हणजे वर्षानुवर्ष. परत त्यांच्या छोट्या छोट्या फेस्टिव्ह मध्ये भाग घेणं, कारण फक्त आपण जायचं आणि त्यांना काहीतरी देऊन निघून द्यायचं किंवा काहीतरी प्रोव्हाइड करायचं, आय डोंट थिंक सो. दॅट्स नॉट द ओनली पार्ट ऑफ समाजकारण असं मला वाटतं. समाजकारण मला वाटतं तुम्ही त्या समाजात विलीन होता, त्याच्या प्रत्येक सुखादुःखामध्ये विलीन होता. जाऊन डोनेशन्स करणं हे समाजकारण नाही. तो एक पार्ट झाला त्याचा, पण ऍक्च्युली समाजकारण करायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला त्यांच्यात जावं लागतं. तुमच्या आणि त्यांच्यातली जी एक डिफरन्स त्यांना किंवा कोणाला जाणवत असेल तर तुम्हाला कमी करून प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला त्यांच्यावर सहभाग घ्यायला लागतो. नक्कीच. गौरीताई, तुम्ही फार डिटेलमध्ये समाजसेवक जे आहात तुम्ही, त्याच्याविषयी सगळी माहिती दिली, आणि आज आमच्या आचार्य 90 FM मध्ये तुम्ही आलात आणि जागर स्त्री शक्तीचा उत्सव नवरात्रीचा या कार्यक्रमात सहभागी झालात, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. आणि हे फक्त यांच्यासाठी, कारण ह्या माझ्या खूप जुन्या मैत्रीण आहेत आणि त्यांचं कलेविषयीची धडपड मी बघते, आणि त्या नेहमीच आम्हाला एक म्हणजे अगदी घरात गणपतीपासून नेहमीच सपोर्ट करत आल्या आहेत, आणि आय एम व्हेरी हॅपी की आज मला त्यांच्याबरोबर ही मुलाखत करता आली. थँक्यू सो मच. आणि मधुसूदन कालेलकर प्रोडक्शनच्या फ्युचर प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला वैयक्तिकरित्या सुद्धा सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करेन की उत्तम आरोग्य आणि असाच चेहरा हसमुख राहू. थँक्यू. आणि मला वाटतं जी पहिली अनाउन्समेंट आम्ही करू ती तेजस्वीजींकडनं. थँक्यू सो मच. तर प्रेक्षको, आमचा हा भाग तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करते, आणि मी तेजस्वीने आपला निरोप घेते. तुम्ही मात्र ऐकत राहा आणि पाहत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभ नवरात्री. आचार्य